कर्जत तालुक्यात चिलवडी चारीला 7 मार्च रोजी कुकडीचं पाणी सोडलं जाईल असं लेखी आश्वासन दिलं असताना ते काल न सोडल्यानं या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत त्यांच्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी चिलवडी येथे तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला होता। त्यावेळी पाणी देण्याचं आश्वासन कुकडीच्या अधिकाऱ्यांनी आणि स्वतः पालकमंत्री राम शिंदे यांनी दिलं होतं। मात्र कर्जत तालुक्यातील पाणी बंद झालं तरी शेतीसाठी पाणी दिलं गेलंच नाही। चारीला पाणी न देताच अधिकारी पाणी दिल्याचं खोटं सांगत असून पैसे भरून घेऊन ही पाणी देत नाही असा गंभीर आरोप करत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक सरकाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदार किरण सावंत आणि कुकडीचे उपकार्यकारी अभियंता आरवी ठोंबरे यांना घेराव घालण्यात आला। सर्व शेतकरी तहसीलदार यांच्या दालनातच ठिय्या देऊन बसले होते। आंदोलनाची सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, शहाजीराजे भोसले, फिरोज पठाण, संग्राम पाटील, संभाजी लोंढे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते। आंदोलनात देशमुखवाडीचे उपसरपंच मालोजीराव भिताडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाणी मिळाल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका मांडली। यावेळी प्रमुख नेते मंडळी गेली तरी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले। त्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच पडला। अधिकारी फोन लावून वरिष्ठांना माहिती देत होते, मात्र त्यातून काहीही साध्य होत नव्हतं। त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत होता। मात्र शांततेत आंदोलन करून पाणी मिळालं नाही तर उद्या राशीन येथे रास्ता रोको करून हिंसक आंदोलन करू असा इशारा यावेळी निवेदन देऊन देण्यात आला। याप्रसंगी पालकमंत्री यांनी जनतेची फसवणूक केल्याचंही बोललं जात होतं। शेतकरी संघटनेचे अशोक सरकाळे यांनी आंदोलनाबाबत भूमिका मांडली। मागील 15 दिवसापासून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी कर्जत तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत। आत्तापर्यंत 5 ते 6 वेळेस आम्ही इथं रस्ता रोको केला, ठिय्या आंदोलन केलं, तरी पण पालकमंत्र्यांना घाम फुटलेला नाही। आम्ही संपर्क केला त्यांना तर ते फोनवरती उचलत नाहीत फोन वगैरे, आणि आमची बिलकुल दखल घेत नाही शेतकऱ्यांची। आज आम्ही आता दिवसापासून सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि अजूनही कसली आमची दखल घेतलेली नाही साहेबांनी कशाही प्रकारची। जोपर्यंत आम्हाला ठोस नाही का निर्णय पाण्याविषयी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून उठणार नाही। तर देशमुखवाडीचे उपसरपंच मालोजीराजे भिताडे यांनी सकाळी 11 वाजता आत्मदहन करणार असल्याचा इशारा देत अत्यंत तीव्र शब्दात आपल्या भावना मांडल्या। राशीनजवळ असणाऱ्या चिलवडी मुख्य चारीला आम्ही कुकडीचं आवर्तन टेल टू हेड देऊ असं जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले। मात्र राशीनच्या चिलवडी चारीला मुख्य चारीला पाणी न देता शेतकऱ्यांची दिशाभूल केली। आमच्या सर्व शेतकऱ्यांची डिमांडची मागणी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पूर्ण करून घेतली। आमचे पैसे घेतले, आम्हाला पावते दिले नाहीत, अनलिगली पैसे घेऊन आम्हाला पाणी नाही दिलं। आमच्या हक्कांवरती गदा आणलेले आहे आणि चिलवडी चारीला पाणी भेटल्याचा 2 दिवसाचा जो रिपोर्ट आहे कार्यकारी अभियंता विखे पाटील यांनी प्रशासनाला आणि मंत्री महोदयांना कळवला आणि आज हे आम्हाला म्हणतायत की पाणी बंद झालं आहे, पाणी तुम्हाला पुढच्या हंगामामध्ये देऊ। मला एक सांगा, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घेता, तुम्ही सांगता मी पाणी वाटप समितीचा अध्यक्ष आहे, कर्जत तालुक्यात टेल टू हेड पाणी देईल, तुम्ही टेल टू हेडच्या पाण्याच्या गप्पा मारता, मात्र सर्व चाऱ्या कोरड्या ठेवता। हा आम्हाला मिळणारा न्याय आहे का? माझं एकच म्हणणं आहे, कुकडीच्या या अधिकाऱ्यांनी आमची दिशाभूल करून आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे गिळंकृत करून आमचं पाणी चोरून मंत्री महोदयांनी चोंडीला नेले, हा माझा जाहीर आरोप आहे। आणि मंत्री महोदयांनी मनाचा मोठेपणा दाखवून बास करा आता शेतकऱ्यांचा या ठिकाणी रोज घ्यायचा, तुम्ही तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि कुकडीच्या अधिकाऱ्यांनी आमची दिशाभूल केली, आमचे पैसे खाल्लेत, यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा, नाहीतर हा शेतकरी शांत बसणार नाही। मी असं चिलवडी ग्रामस्थ नाही तर कर्जत तालुक्यातील कुकडी आवर्तनाचा लाभ भेटणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर इशारा देतो, आमचं पाणी द्या, आमच्या भूसंपादन केलेल्या जमिनींच्या हक्काचे पैसे द्या। शेतकरी हा तीव्र झालेला आहे। उद्या राशीन येते 11 वाजता सकाळी मी जाहीरपणे सांगतो, मंत्री महोदय तुम्ही आम्हाला पाणी नाही दिलं तर उद्याच्या आंदोलनामध्ये हा मालोजी भिताडे, देशमुखवाडी ग्रामपंचायतचा उपसरपंच या नात्याने तुम्ही जर मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसाल, आमच्या हक्काचं पाणी देणार नसाल तर उद्या सकाळी राशीनच्या महात्मा फुले चौकात तीव्र आंदोलनामध्ये आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, हे जाहीरपणे सांगतो, माझी भूमिका स्पष्ट करतो आणि थांबतो। यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी परिस्थिती अत्यंत चांगली हाताळत सर्वांना शांत ठेवण्याचा आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। मात्र तुमच्या शब्दाला आम्ही मागचे वेळी मान दिला, आता तुम्ही काही बोलू नका, उद्या रजेवर जा असा प्रेमळ सल्ला त्यांना देण्यात आला। आंदोलनात जयदीप शिंदे, संदीप परकाळे, भरत नवले, ईश्वर माऊलकर, सचिन नवले, भानुदास लोंढे, नितीन शिंदे, अशोक लोंढे, प्रकाश कदम आदींसह अनेक शेतकरी सहभागी झाले होते। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, S9 मीडिया, कर्जत।